मित्रांनो TCSच्या परीक्षेमध्ये मराठीमध्ये जे तुम्हाला पुस्तकं आणि त्याचे लेखक विचारले जात आहेत, तर मित्रांनो ते कुठून विचारतायत सगळे प्रश्न जे आहेत मित्रांनो इथूनच विचारले गेलेले आहेत आतापर्यंत। पहा तुम्ही बनगरवाडी, झोंबी, त्यानंतर मित्रांनो ग्रामगीता विचारलं होतं, त्यानंतर बघा मृत्युंजय, फकीरा, त्यानंतर पहा लक्ष्मीबाई टिळक, त्याच्यानंतर रथचक्र विचारलं होतं पहा आत्ताच, नटसम्राट विचारलं होतं, जेव्हा माणूस जागा होता हे देखील विचारलं होतं, फकीरा तर मित्रांनो आपण पाहिलं। तर अशा प्रकारे मित्रांनो सगळे जे आहेत पुस्तकं लेखक जे आहेत मित्रांनो इथूनच विचारले जात आहेत। त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सगळे पुस्तकं साहित्यिक त्यांचे लेखक आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला जर अजून तलाठीची परीक्षा द्यायची असेल, तुमची परीक्षा बाकी असेल, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी सक्तीचा समजा, कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला व्यवस्थित आणि हे तुमच्या लक्षात राहिले, रिव्हिजन तुम्ही व्यवस्थित केली, व्यवस्थित वाचले, तर मित्रांनो तुमचे इथे 2 ते 4 प्रश्न जे आहेत ते फिक्स होतील, म्हणजे तुमचे 4 ते 8 मार्क जे आहेत ते कुठंच नाही गेले। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे आणि एकदा नाही मी म्हणतो 2 वेळेस व्हिडिओ पाहायचा, एकदा सकाळी पाहायचा आणि एकदा संध्याकाळी पाहायचा जर तुमचे पेपर पुढे असतील तर। आणि याची मी तुम्हाला PDF देईल मित्रांनो, ती PDF काय करायचं आहे तुम्ही 2-3 वेळेस रिव्हिजन करायची। आता PDF तुम्हाला कुठे मिळेल, तर मित्रांनो आतापर्यंत घेतलेले जे आहेत, आतापर्यंत मित्रांनो तलाठी जे पेपर झाले तर त्याचे सगळे कोणकोणते प्रश्न आले, कसे प्रश्न आले, हे सगळ्यांच्या PDF सुद्धा बनवून दिलेले आहेत। तर या PDF तुम्हाला कुठे मिळतील, स्टडी PDF बँक मध्ये। आपल्या ॲपवर जायचं मित्रांनो आणि तिथून PDF बँक जी आहे तर ती जॉईन करायची। आता तुम्हाला याच्यासाठी पैसे लागतात का, नाही, याच्यासाठी फी नक्की ठेवलेली आहे, परंतु मित्रांनो मोस्ट ऑफ जे याच्यामधलं कंटेंट आहे सगळं फ्री करून दिलेलं आहे। म्हणजे याच्यासाठी बनवलं आपण PDF बँक, सगळं तुम्हाला जे महत्त्वाच्या PDF जे आहेत तर त्या सगळ्या एकाच ठिकाणी मिळावं म्हणून तुम्हाला हे बनवून दिलेलं आहे। बघा तुम्ही पाहू शकता सगळं अनलॉक आहे, सगळं फ्री आहे। बघा RTI याच्यावर तर 2-2, 3-3 प्रश्न फिक्स आहे, संविधानाचे कलम फिक्स आहे, IMP पुस्तक लेखक ते सुद्धा वेगळी तुम्हाला बनवून दिलेलं आहे, जनगणना फिक्स आहे। तर मित्रांनो त्याच्यानंतर तलाठी सगळ्या शिफ्टचे पेपर ते सुद्धा मित्रांनो फ्री आहे, सगळं फ्री आहे। तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्यायचे आणि मित्रांनो इथून रिव्हिजन करायचे, ठीक आहे। चला आपण आपले कथा, कादंबऱ्या, पुस्तक वगैरे पाहूयात, नीट लक्ष देऊन ऐकायचंय, ठीक आहे। तर बघा लक्ष्मीबाई टिळक आत्ता विचारलं होतं, स्मृतिचित्र आहे त्यांचं पुस्तक आहे, स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक। त्याच्यानंतर उपेक्षितांचे अंतरंग श्रीम माटे, आनंदी गोपाळ, श्रीजा जोशी, नटसम्राट, विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, तुम्हाला माहिती असेल काय म्हणतात त्यांना, त्यांचं टोपण नाव काय, कुसुमाग्रज। त्यानंतर टोपण नाव सुद्धा आपण पाहून घेऊयात, त्याचे सुद्धा मित्रांनो त्याच्यावर सुद्धा प्रश्न जे आहेत ते येतात। त्यानंतर रणांगण, विश्राम बेडेकर, जेव्हा माणूस जागा होतो, गोदावरी परुळेकर। हा प्रश्न मित्रांनो वनरक्षकला TCS ने विचारला होता, जेव्हा माणूस जागा होतो, गोदावरी परुळेकर। रथचक्र आत्ता विचारला काल परवा, श्रीना पेंडसे, श्रीपाद नारायण पेंडसे आता विचारला। त्याच्यानंतर पडगवली, गोनी दांडेकर, अत्यंत मित्रांनो फेमस जी आहे ती हे कादंबरी आहे मित्रांनो पडगवली, गोनी दांडेकर यांची। त्यानंतर विंदा करंदीकर, अष्टदर्शन, फकीरा तर मित्रांनो फारच सुप्रसिद्ध आहे, अण्णाभाऊ साठे यांची। तराळ अंतराळ, शंकरराव खरात, तराळ अंतराळ, शंकरराव खरात। तर मित्रांनो कसं लक्षात ठेवायचं, शंकरराव खरात, त संपला इथे म्हणजे खरात त्यांचं आडनाव, त आला शेवटी, त्याच्यानंतर लगेच तने सुरुवात करायची, तराळ अंतराळ, शंकरराव खरात, तराळ अंतराळ, अशा पद्धतीने लक्षात ठेवा। त्यानंतर शांता शेळके, चौघी जणी, तर एवढं लक्षात आलं। त्याच्यानंतर पुढच्या पाहूयात। तर पहा मित्रांनो इथं टोपण नाव सुद्धा आहेत, तर टोपण नाव आपण काय करू या व्हिडिओमध्ये नाही घेत आपण, मी तुम्हाला याची जी PDF आहे सेपरेट, आणि तुम्हाला शोधाशोध करण्याची गरज नाही, व्यवस्थित तुम्हाला PDF बनवून तिथं PDF बँकेमध्ये तुम्हाला देऊन टाकेल, तिथून व्यवस्थित वाचायचं आहे, ठीक आहे। हे टोपण नाव, लेखक वगैरे आपण आता नाही घेत, तुम्ही ते रीड करून घ्या, याच्यावर नाही जास्त प्रश्न विचारले जातात, फक्त पुस्तक, लेखक याच्यावरच प्रश्न येत आहेत, ठीक आहे। त्यानंतर पुढचं पहा, हे मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहे, याच्यातले 1-2च प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे याच्यातून आता प्रश्न पुढच्या शिफ्टला येतील। तर बघा ऊन आणि सावल्या, ना.सी. फडके, फुले आणि दगड, विष्णू सखाराम खांडेकर, वि.स. खांडेकर, शेवग्याच्या शेंगा, य.गो. जोशी, दीपकळी, कुसुमावती देशपांडे। आणि मित्रांनो जसं नाव दिलेलं आहेत ना त्यांचं, जसं की वि.स. खांडेकर, य.गो. जोशी, तुम्हाला त्यांचं पूर्ण नाव काही या भानगडीत पडण्याची काहीच गरज नाहीये, जसं नाव दिलंय ना तसंच तुम्ही लक्षात ठेवा, तसंच पेपरला विचारतात। असं तुम्हाला याचा लॉंग फॉर्म देतील, विष्णू सखाराम खांडेकर, तसं काही नाहीये, फक्त जसं नाव आहे लेखकाचं, ज्या नावाने ते प्रसिद्ध आहे त्याच नावाने मित्रांनो तुम्हाला प्रश्न जे आहेत विचारले जातात, त्याच्यामुळे असंच लक्षात ठेवा। कळ्यांचे निश्वास, विभावरी शिरूरकर। त्यानंतर 17वे वर्ष, पुभा भावे, 20व्याचे क्षण, मालतीबाई दांडेकर, प्रस्थान, वामन चौरगडे। त्यानंतर मामांचा वाडा, श्रीजय जोशी, अरविंद गोखले, मंजुळा लिहिलंय अरविंद गोखले यांनी। त्यानंतर अण्णाभाऊ साठे, बघा आणखी त्यांची एक फेमस कादंबरी जी आहे कृष्णा काठच्या कथा। तर मित्रांनो याचा मला वाटतं की 10वी का 12वी मध्ये याचा धडा सुद्धा घेतलेला आहे। तर मित्रांनो मी आणखी तुमच्यासाठी एक काम करेल की जे पण मित्रांनो 9वी ते 12वी मध्ये जे पण धडे आहेत किंवा कविता आहेत तर त्या कोणकोणत्या कादंबऱ्यांमधून घेतलेले आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत, तर ते सुद्धा मी तुम्हाला एकदा काढून घेईन। काही नाही फार मोठे लिस्ट नाही होणार, एक 15 ते 20 लेखकांची आणि त्यांची पुस्तकांची साहित्यांची लिस्ट होईल, ती एक लिस्ट तुम्हाला बनवून देईल, जेणेकरून त्याच्या बाहेरचा प्रश्न मग पडणारच नाही,
ठीक आहे. त्यानंतर टिटवीचा फेरा कोणी लिहिलंय? शंकरराव खरात. त्यानंतर काजळ माया जी.ए. कुलकर्णी, काजळ माया जी.ए. कुलकर्णी. तलावाचे चांदणे, तलावातले चांदणे गंगाधर गाडगीळ. त्यानंतर वळीव, वळीव कोणी लिहिलंय? शंकर पाटील यांनी ही कादंबरी लिहिली. मिरासदारी, मिरासदारी द मा मिरासदार आडनावावरूनच त्यांनी नाव दिलंय कादंबरीला, पुस्तकाला. मिरासदार, मिरासदारी. व्यंकटेश माडगुळकर यांच्यावर एक प्रश्न आला होता बघा मित्रांनो आता, व्यंकटेश माडगुळकर, परंतु त्यांची कोणती कादंबरी विचारली होती? बनगरवाडी कादंबरी विचारली होती. तर आता तुम्ही हस्ताचा पाऊस लक्षात ठेवा. व्यंकटेश माडगुळकर, हस्ताचा पाऊस. त्यानंतर विद्याधर पुंडलिक पोपटी चौकट, पोपटी चौकट विद्याधर पुंडलिक. पुढे पहा, वपूंनी काय लिहिले? गुलमोहर, गुलमोहर वपू काळे. झुंबर मधु गणेश कर्णिक. अधांतर विजया राज्याध्यक्ष. त्यानंतर पैलतीर ज्योत्सना देवधर. वेगळ्या वाटा शैलजा राजे. त्यानंतर वाटा आडवाटा वामन होवाळ. जयंत नारळीकर यांची मित्रांनो यक्षाची देणगी. जयंत नारळीकर. आता जयंत नारळीकर यांची काय विचारलं होतं? आत्मचरित्र विचारलं होतं. काय आत्मचरित्र त्यांचं? तर माय टेल ऑफ 4 सिटी असं मित्रांनो इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये काय? 4 नगरातले माझे विश्व. जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र. त्यानंतर मारवा कुणी लिहिले? आशा बगे. नाती गोती र बोराडे. त्यानंतर आहे हे असं आहे, आहे हे असं आहे गौरी देशपांडे. त्यानंतर बेगड योगीराज वाघमारे. अंगार माती भास्कर चंदन शिव. उर्मिला पवार चौथी भिंत, चौथी भिंत उर्मिला पवार. बंद दरवाजा भारत सासने. भूमिका सानिया. त्यानंतर सुगरणचा खोपा प्रतिमा इंगोले, सुगरणचा खोपा प्रतिमा इंगोले. मोती आणि कागद, कागद नाही कागद, मोती आणि कागद. प्राध्यापक आप्पासाहेब खोत, आप्पासाहेब खोत यांनी माती आणि कागद लिहिले. त्यानंतर आलोक आसाराम लोमटे, आलोक आसाराम लोमटे. तर व्हिडिओ मित्रांनो अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर एकदा जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर 2-3 वेळेस व्हिडिओ पहा. आणि जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता एकदा व्हिडिओ तुम्ही पाहिला की काय करायचं? ऍपवर जायचं, तिथे पीडीएफ पाहायची, व्यवस्थित पीडीएफ रीड करायची आणि परत 2-3 तासाने किंवा मग संध्याकाळी काय करायचं? पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहायचा. असं मित्रांनो 2-3 वेळेस केल्याने सगळ्या कादंबऱ्या तुमच्या अशा पाठ होऊन जातील. ठीक आहे. त्यानंतर चला पुढचं पाहूयात. तर बघा 10वीच्या पुस्तकातून 10वीच्या स्टेट बोर्ड मधून बरेचसे जे आहेत मित्रांनो प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा ययाती वि.स. खांडेकर. बनगरवाडी आता प्रश्न विचारला होता. व्यंकटेश माडगुळकर. बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर. आनंद यादव यांची झोंबी कादंबरीवर प्रश्न आला होता. त्यानंतर शंकर पाटील यांची ऊन. त्यानंतर मित्रांनो शंकरराव खरात, शंकरराव खरात यांनी काय लिहिलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता मित्रांनो शंकरराव खरातांचे आतापर्यंत आपण 3 पाहिलेले आहेत. तर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये टाकू शकतात, म्हणजे तुमची रिव्हिजन होऊन जाईल. ते तराळ अंतराळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा मित्रांनो जे रिपीट होत आहेत, तर तुम्ही काय करायचंय? खाली कमेंटमध्ये टाकायचे. कमेंटमध्ये जर तुम्ही लिहिले मित्रांनो तर तुमच्या ते आणखी चांगले लक्षात राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वपुर्झा, हे पण मित्रांनो वपूंचे जे आहेत ते फार फेमस आहे वपुर्झा. त्यानंतर भालचंद्र नेमाडे कोसला. तर मित्रांनो भालचंद्र नेमाडेंचा आता कोणत्या पुस्तकावर प्रश्न आला होता? हिंदू, हिंदू या पुस्तकावर त्यांचा प्रश्न आला होता तलाठी भरतीला. त्यानंतर ग्रामगीतावर प्रश्न आला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिले ग्रामगीता. त्यानंतर सुधामूर्ती यांनी गोष्टी मानसांच्या सुधामूर्ती. उपेक्षितांचे अंतरंग. तर मित्रांनो आता आपण मागे सुद्धा पाहिलं श्रीपाद महादेव माटे. त्यानंतर मराठी व्युत्पत्ती कोश कुणी लिहिलंय? कृपा कुलकर्णी, कृपा कुलकर्णी. त्यानंतर कर्रेचं पाणी अतिशय फेमस प्रख्यात. मृत्युंजय शिवाजी सावंत अतिशय फेमस. फकीरा सुद्धा अण्णाभाऊ साठे फार सुप्रसिद्ध. तर ह्या सुद्धा कादंबऱ्या लक्षात ठेवा. यांच्यावर मित्रांनो विचारलंय, यांच्यावर सुद्धा विचारलंय. कर्रेचं पाणी, प्रख्यात प्रल्हाद केशव वात्रे यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर वाचू आनंदे भाग 1 ते 4 माधुरी पुरंदरे. लिहावे नेटके भाग 1 ते 3 माधुरी पुरंदरे. आणि मित्रांनो मोरा वाळंबेचं तुम्हाला सुगम मराठी व लेखन तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर हे एक संदर्भ म्हणून इथं दिलेलं आहे. तर अशा प्रकारे या सुद्धा लक्षात ठेवा. आणखी काही मित्रांनो आपण पाहणार आहोत. व्हिडिओ मला माहिती आहे थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु तुमच्या फायद्याचे तुमचं मित्रांनो 4 ते 6 मार्क जे आहेत ते तुमच्या याच्यातून वाढतील. मराठीमध्ये तर विचारतायत आणि जीके मध्ये सुद्धा मित्रांनो पुस्तक आणि लेखकाचे प्रश्न येतात, म्हणजे तिथे सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो. तिथे तुमचे 2 मार्क जे आहेत ते याच्यातूनच फिक्स होऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो ठीक आहे मोठा व्हिडिओ होता आहे, पण अभ्यास करणाऱ्यांसाठी व्हिडिओ आहे, सर्वांसाठी नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचे बघा मित्रांनो, हाती ज्यांच्या शून्य होते कोणी? अरुण शेवते यांनी संपादन केलेले. त्याच्यानंतर मुसाफिर अच्युत गोडबोले, मुसाफिर अच्युत गोडबोले याच्यावर प्रश्न आलेला आहे. एक होता कारवर विना गवाणकर यांनी मित्रांनो अनुवाद केले. त्यानंतर मन में है विश्वास, विश्वास नागरे पाटील सर्वांना माहिती आहे. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आहात, या फील्डमध्ये आहात, तर तुम्हाला सर्वांना हे माहितच असायला पाहिजे, असेलच माहित. त्यानंतर आय डेअर, आय डेअर कोणी लिहिलंय? किरण बेदी. त्यानंतर आकाशाशी जडले नाते
जयंत नारळीकर मित्रांनो ॲस्ट्रोफिजिसिस्ट आहे, म्हणजे आकाशाशी जडले नाते त्यांनी त्यांचं पुस्तक लिहिलेले, त्याच्यावरून तुम्हाला ते त्यांचं प्रोफेशनल आणि त्यांचं पुस्तक याच्यावरून तुम्हाला लगेच इथे जो आहे मित्रांनो मेळ लावता येईल आणि तुमच्या लक्षात राहील ते, ठीक आहे. त्यानंतर समिधा साधनाताई आमटे, खरे खुरे आयडॉल सुधा मूर्ती, त्यानंतर संस्कृतीच्या पाऊल खुणा दत्ता भोसले, त्यानंतर व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे याच्यावर मित्रांनो प्रश्न विचारला होता. त्यानंतर झाडाझडती विश्वास पाटील, स्वामी रणजित देसाई, त्यानंतर यश तुमच्या हातात शिवखेडा, हे मित्रांनो अतिशय फेमस पुस्तक आहे शिवखेडा यांचं, यश तुमच्या हातात. त्यानंतर तोत्तोचान चेतना सरदेशमुख, त्यानंतर आई समजून घेताना उत्तम कांबळे आणि पक्ष्यांचे ठसे सुधीर मोगे, हा एक मित्रांनो कविता संग्रह आहे, ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 9वी ते 12वी पाहिलेत. 8वीचं सुद्धा मित्रांनो आपण एकदा पाहून घेऊयात. तर 4-5 आहे मित्रांनो, 2 मिनिटं लागतील. बहिणाबाईंची गाणी बहिणाबाई चौधरी, फकीरा अण्णाभाऊ साठे, पूर्वरंग पु ल देशपांडे, विशाखा कुसुमाग्रज, कुसुमाग्रज म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे, खाली कमेंट मध्ये टाकू शकतात. गर्भरेशीम इंद्रा संत, त्यानंतर तराळ अंतराळ आपण पाहिलं शंकरराव खरात, पक्षी जाय दिगंतरा मारुती चितमपल्ली. त्यानंतर तर मित्रांनो मारुती चितमपल्ली जे आहेत तर हे असे लेखक आहे म्हणजे निसर्ग पक्षी प्रेमी आहेत, तर त्यांनी पक्ष्यांवरच मित्रांनो जास्त त्यांचे कादंबऱ्या त्यांचं लेखन जे आहे ते केलेलं आहे. फिरस्ती उत्तम कांबळे, आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव याच्यावर प्रश्न आलेला आहे. मजेत जगावं कसं शिवराज गोरले, मास्तरांची सावली कृष्णाबाई सुर्वे, त्यानंतर निसर्गायन दिलीप कुलकर्णी, जोहड सुरेखा शहा, त्यानंतर पत्रास कारणकी अरविंद जगताप आणि मित्रांनो हे शब्दकोश दिलेले. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 14 सुद्धा लक्षात ठेवा. तर आपण 8वी ते 12वी जे आहेत मित्रांनो सगळे जे पुस्तकं आहेत स्टेट बोर्ड मधले सगळे पुस्तकं लेखक त्यांचे पाहिलेले आहेत. आता मित्रांनो आणखी एक बाकी राहिलेलं आहे, परंतु त्याच्यासाठी मला वाटतं की व्हिडिओ किती मोठा झालाय मला पाहावं लागेल. जर जास्तच मोठा झाला असेल तर आपण ते पुढच्या भागामध्ये घेऊ, ठीक आहे. तर चला मित्रांनो काही नाही, ठीक आहे, पटपट पाहून घेऊयात आपण. तर बघा 36 साहित्यिक आणि त्यांना मित्रांनो अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो त्या इथं दिलेले ही सुद्धा पीडीएफ तुम्हाला सेपरेटली अवेलेबल करून दिलेले पीडीएफ बँकमध्ये, तिथून तुम्ही पाहू शकतात, ठीक आहे. आता साहित्य प्रकार कुठला हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, परंतु आपण लेखक आणि पुस्तकाचं नाव एवढंच आपण पाहूयात. तुम्ही साहित्य प्रकार जे आहेत एकदा पाहून घ्यायचंय, ठीक आहे. लक्ष्मण शास्त्री जोशी वैदिक संस्कृतीचा विकास, त्यानंतर बाळ सीताराम मर्डेकर सौंदर्य आणि साहित्य, चिंतामण गणेश कोल्हटकर बहुरूपी, त्यानंतर गणेश त्र्यंबक देशपांडे भारतीय साहित्यशास्त्र. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता साहित्य प्रकार कोणता आहे, सौंदर्यशास्त्र, आत्मचरित्र हे जास्त विचारत नाही मित्रांनो. तुम्हाला प्रश्न जे आहेत कादंबरी आत्मचरित्र एवढ्यावरच प्रश्न विचारतात जास्त, आणि एक काव्य संग्रह असं ह्या साहित्य प्रकारावर प्रश्न विचारतात, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय, परंतु तरी एकदा पाहून घ्यायचंय. त्यानंतर वि स खांडेकर विष्णू सखाराम खांडेकर ये याती, तर मित्रांनो यासाठीच वि स खांडेकर यांना ज्ञानदीप पुरस्कार जो आहे तो मिळाला होता. त्यानंतर दत्तात्रय गोखले, डॉक्टर केतकर, त्यानंतर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे अनामिकाची चिंतनिका, त्यानंतर मित्रांनो बघा श्रीना पेंडसे श्रीपाद नारायण पेंडसे रथचक्र आत्ता विचारलं होतं, रणजित देसाई स्वामी. तर मित्रांनो काही रिपीट होत आहे परंतु हरकत नाही, तुमचं जिथे मित्रांनो रिव्हिजन होते आणि मी ते स्किप नाही करत आहे, पुन्हा घेत आहे, ठीक आहे. पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली, त्र्यंबक शंकर शेजवळकर श्री शिवछत्रपती, त्र्यंबक शेजवळकर श्री शिवछत्रपती. त्यानंतर नारायण गोविंद कालेलकर भाषा इतिहास आणि भूगोल, तर भाषाशास्त्रावर मित्रांनो एक लिहिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर इरावती कर्वे युगांत इरावती कर्वे, त्यानंतर श्रीनिवास नारायण बनहट्टी नाट्याचार्य देवल, त्यानंतर नरहर रघुनाथ फाटक आदर्श भारत सेवक रघुनाथ फाटक. त्यानंतर दुर्गा भागवत यांनी लिहिलंय पैस. त्यानंतर गोदावरी परुळकर जेव्हा माणूस जागा होतो, फेमस, यांना गोदाताई या नावाने सुद्धा मित्रांनो फेमस आहेत त्या, तर त्यांनी लिहिलेलं आहे गोदावरी परुळकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. जी ए कुलकर्णी काजळ माया, त्यानंतर विवा शिरवाळकर नटसम्राट याच्यावर तर मित्रांनो कुसुमाग्रज यांच्यावर तर मित्रांनो आलेलाच प्रश्न, ठीक आहे. त्यानंतर राबा पाटणकर सौंदर्य मीमांसा राबा पाटणकर, गोनी दांडेकर स्मरण गाथा, त्यानंतर आत्माराव रावजी देशपांडे म्हणजेच उर्फ अनिल यांच्यावर मित्रांनो आता प्रश्न विचारला होता. कविता संग्रह, त्यांचा कविता संग्रह विचारला होता कोणता आहे, दशपदी. त्यांचे कविता संग्रह कोणकोणते असा प्रश्न मला वाटतं की होता, तर त्यांचा एक कविता संग्रह कोणता आहे, दशपदी. अनिल त्यांचं पूर्ण नाव काय, आत्माराम रावजी देशपांडे किंवा अनिल, कवी अनिल असं म्हणतात त्यांना, ते कवी अनिल या नावानेच फेमस आहेत, त्यांचं टोपण नाव आहे आणि पूर्ण नाव काय आत्माराम रावजी देशपांडे. त्यानंतर पुढचं पहा नक्षत्रांचे देणे, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर नक्षत्रांचे देणे कविता संग्रह. तर मित्रांनो तुम्ही स्टेट बोर्ड 8वी ते 12वी जर चांगला अभ्यास केला असेल मराठीचा स्पेशली, तर तुम्हाला लेखक जे आहेत मित्रांनो लक्षात असतील, कारण की यांच्याच कादंबऱ्यामधून जे धडे आहेत मराठीला ते घेतलेले आहेत. त्यानंतर पहा शरश्चंद्र मुक्तिबोध यांनी काय लिहिलंय, सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्य.
त्यानंतर मंगेश पाडगावकर सलाम, लक्ष्मण माने उपरा, प्रभाकर पाध्ये सौंदर्य अनुभव, त्यानंतर व्यंकटेश माडगुळकर सत्तांतर. आपल्याला व्यंकटेश माडगुळकर यांची काय विचारलं होतं, बनगरवाडी विचारलं होतं, तर सत्तांतर एक लक्षात ठेवा. इंद्रा संत गर्भरेशीम, विश्राम बेडेकर एक झाड दोन पक्षी, विश्राम बेडेकर यांचं आत्मचरित्र आहे. ठीक आहे. नाग देशपांडे खुनगाठी, त्यानंतर रामचंद्र चिंतामण ढेरे श्री विठ्ठल एक महासमन्वय, त्यानंतर उचल्या सुद्धा मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. लक्ष्मण गायकवाड उचल्या, ते त्यांचं मित्रांनो आत्मकथन आहे. प्रभाकर ऊर्ध्वरेषे हरवलेले दिवस आत्मचरित्र, आनंद यादव झोंबी कादंबरी आहे. भालचंद्र नेमाडे टीका स्वयंवर. तर मित्रांनो समीक्षा एक अनालिसिस पद्धतीचं आहे ते. त्यानंतर विश्वास पाटील झाडा जडती, विजया राज्याध्यक्ष मर्डेकरांची कविता, त्यानंतर दिलीप चित्रे एकूण कविता, त्यानंतर नामदेव कांबळे एकूण कविता. म्हणजे मित्रांनो त्या सगळ्या कवितांसाठी त्यांना 94चा मित्रांनो पुरस्कार मिळालेला म्हणून ते दिलेले तसं. त्यानंतर नामदेव कांबळे राघव वेळ, गंगाधर गाडगीळ एका मुंगीचे महाभारत, हे एक मित्रांनो आत्मचरित्र आहे गंगाधर गाडगीळांचं यांचं. याच्यावर मित्रांनो प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर मधुकर वासुदेव धोंड ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी, मधुकर धोंड. त्यानंतर सदानंद मोरे तुकाराम दर्शन, रंगनाथ पठारे ताम्रपट कादंबरी आहे. त्यानंतर नामदेव धोंडो महानोर यांची मित्रांनो पानझड कविता संग्रह आहे, इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. कविता संग्रह पानझड, नाधो महानोर. ठीक आहे. तर आताच मित्रांनो ज्यांचं निधन झालं तर त्यांनी हे कविता संग्रह लिहिलेले आहे, पानझड छान कविता संग्रह आहे. त्यानंतर राजन गवस तनकट आणि महेश येलकुंचवार युगांत महेश येलकुंचवार. ठीक आहे. तर हे एक मित्रांनो नाटक आहे. त्यानंतर बघा डांगोरा एका नगरीचा, आत्ता प्रश्न होता तलाठी भरतीला, डांगोरा एका नगरीचा कादंबरी कोणी, त्र्यंबक वी सरदेशमुख, डांगोरा एका नगरीचा. सदानंद देशमुख बारोमास, अरुण कोलटकर भिजकी वही, भिजकी वहीवरून आठवलं एक पीयूची वही. मित्रांनो आत्ता प्रश्न आला होता, कोणी लिहिलंय ते, संगीता बर्वे यांनी, पीयूची वही. त्यानंतर आशा बगे भूमी, त्यानंतर गोमा पवार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य यांच्यावर मित्रांनो त्यांनी चरित्र लिहिलंय गोमा पवार यांनी. त्यानंतर श्याम मनोहर यांनी लिहिलंय उत्सुकतेने मी झोपलो कादंबरी आहे, उत्सुकतेने मी झोपलो श्याम मनोहर. चित्रलिपी कविता संग्रह वसंत आबाजी डहाके यांनी लिहिलेलं आहे. अशोक केळकर यांनी रजुवात. त्यानंतर माणिक घोडघाटे ग्रेस, तर वाऱ्याने हलते रान, माणिक घोडघाटे ग्रेस वाऱ्याने हलते रान. त्यानंतर जयंत पवार फिनिक्स राखेतून उठला मोर, फिनिक्स तुम्हाला माहिती मित्रांनो असा एक काल्पनिक पक्षी आहे की जो राखेतून असा मृत्यूनंतर असं उठून उभा राहतो, अशा प्रकारे ते फिनिक्स आहे. तर त्याच्यावर मित्रांनो फिनिक्सच्या राखेतून उठला मोर असं जयंत पवार यांनी एक कथा संग्रह आहे. त्यानंतर सतीश काळशेकर वाचनाऱ्यांच्या रोजनीसी. त्यानंतर जयंत नारळीकर चार नगरातले माझे विश्व, आत्ताच प्रश्न विचारला होता तलाठी भरतीला. त्यानंतर अरुण खोपकर चलत चित्रव्यूह. त्यानंतर आसाराम लोमटे आलोक. त्यानंतर श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्ही श्रीकांत देशमुख. त्यानंतर मसू पाटील सर्जन प्रेरणा कवित्व शोध. त्यानंतर अनुराधा पाटील यांनी कदाचित अजूनही कविता संग्रह लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 36 साहित्यिक आहेत, त्यांना ज्यांच्या पुस्तकाला, कादंबरीला, कविता संग्रहाला, चरित्राला अकादमी पुरस्कार मित्रांनो मिळालेला आहे. हे इम्पॉर्टंट 36 लक्षात ठेवा. आणि मित्रांनो मागचे आपण 50-60 जे पाहिले ते सुद्धा लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे मित्रांनो सगळे महत्त्वाचे पुस्तकं, इम्पॉर्टंट पुस्तके, लेखक आपण पाहिलेले आहे. तर मित्रांनो सगळे प्रश्न आतापर्यंत इथूनच विचारले गेलेले आहेत मराठीमध्ये तरी. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला असेल तर पुन्हा मित्रांनो जसं सांगितल्याप्रमाणे एकदा पुस्तक PDF मधून वाचा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना देखील याचा फायदा होऊ शकतो. त्यांचे देखील 2-4 मार्क जे आहे मित्रांनो, 2-4 प्रश्न जे आहेत ते फिक्स होऊ शकतात. ठीक आहे. तर चला मित्रांनो थांबूयात. व्हिडिओ शेअर करायचा आणि व्हिडिओला लाईक करायचा आणि मित्रांनो खाली कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगायचा आहे. आणि मित्रांनो चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, कारण की तुम्ही सरळ सेवा परीक्षांसाठी तयारी करत असाल तर मित्रांनो या चॅनलची तुम्हाला फार हेल्प होणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे. ठीक आहे. चला धन्यवाद. थांबतोय आपण. बाय. लव यू. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.